त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धु च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव महात्मा मुरारी सुविद्वांस राजा तपेची तपे घाली साहित्य काजा असा संत शब्दे कसा गौरवावा नमस्कार या थोर महानुभावा नमस्कार या थोर महानुभावा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची जय। दरवर्षीप्रमाणे नवरात्र निमित्ताने आयोजित केलेली ही शारदीय व्याख्यानमाला, अशा या शारदीय व्याख्यानमालेचे अध्यक्ष महानुभाव पंथाचे ज्ञान महर्षी तपोमहर्षी सर्वज्ञ निरूपित ब्रह्मविद्या शास्त्राचे अथांग सागर परमपूजनीय परमादरणीय परम श्रद्धेय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर गुरुवर्य श्री मामाजी मामांना दंडवत प्रणाम करतो व तसेच ज्यांनी मला लहानपणापासून घडवले मडवले असे मायेची माऊली असलेले ज्ञानसरिता रसरसित गोडवाणी असलेले असे माझे गुरुवर्य परमपूजनीय परमादरणीय परम श्रद्धेय विद्वत रत्न महदाचार्य गुरुवर्य श्री माळवडगाव निवासी श्री बाबाजी बाबांना पण दंडवत प्रणाम करतो व इथे उपस्थित असलेले संत महंत भिक्षुक वासनिक व बालगोपाळ आपणा सर्वांना दंडवत प्रणाम करतो व माझ्या विषयाला सुरुवात करतो। आज या ठिकाणी मी जो विषय निवडलेला आहे तो म्हणजे विद्वत रत्न आचार्य श्री मुरारी मल्लभास विद्वांस यांच्याविषयी आपल्याकडे विस्तृत अशी माहिती आलेली नाही, परंतु माझ्या अल्पशा बुद्धीला शोधून सापडून जेवढी माहिती मिळाली ती या ठिकाणी मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। तरी माझ्याकडून बोलताना काही चूक झाली तर आपण त्याकडे उदार अंतःकरणाने दुर्लक्ष करावे। अशा या महान आचार्यांचा जन्म आजच्या बोधरागड या गावातील आजच्या खानदेश प्रदेशातील बोधरागड या गावी झाला। ते उच्चभू असे क्षत्रिय राजपूत घराण्यातील होते, त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये सुखसुविधेची काही कमीती नसणारच। त्यांच्या वडिलांचे नाव भाईदास होते। भाईदासांचा आपला संसारातील काळ गुण्या गोविंदाने जात असताना एके दिवशी भाईदासांचे व त्यांच्या वडील बंधूंचे काही कारणानिमित्त तुटफूट झाली, त्यामुळे भाईदास खूप खिन्न झाले। त्यांच्या मनामध्ये उदासीनता भरली, परंतु परमेश्वराच्या मनात त्या जीवाविषयी काही वेगळीच इच्छा असेल असे असत असता भाईदासांची उदासीनता खूप वाढली व त्यांनी घराचा त्याग करायचा ठरवले। मग काही दिवसांनी ते आपल्या पत्नीला न सांगताच आपल्या 2 पुत्रांसहित घराचा त्याग करून निघाले व शेजारीच एका गावामध्ये येऊन राहिले। मग तिथे काही दिवस राहिल्यानंतर त्यांचे वडील बंधू पुन्हा त्यांना घरी नेण्यासाठी येतात, परंतु ते घरी जात नाही। मग असे काही काळ तिथे राहून ते रुद्धपूर प्रांतातील पळसवाडा या गावी येतात। ते ज्या गृहस्थांच्या घरी राहतात ते पंथी उपदेशी जरी नसले तरी धार्मिक वृत्तीचे असल्यामुळे त्यांच्या घरी महानुभाव संतांचे येणे जाणे होते, त्यामुळे आपोआपच भाईदासांचा आणि पंथीय साधूंची ओळख झाली आणि त्यामुळे पुढे त्यांच्या भेटीगाठी वाढू लागल्या। आणि पळसवाडे या गावामध्ये मेहकरकर आमनायाचा एक मठ होता। त्या आमनायाच्या ज्या संचालिका होत्या अशा त्या तपस्विनी आई, त्यांच्या ठिकाणी भाईदासांनी संन्यास दीक्षा घेतली व आपल्या 2 मुलांना त्यांच्याकडून धर्मोपदेश देवविला। त्या संन्यासानंतर भाईदासांचे नाव हे भानुवास असे ठेवण्यात आले। असेच काही काळ तिथे सेवादास्य करीत स्मरण करीत घालवल्यानंतर काही दिवसांनंतर त्यांचा काही पंथीय संतांशी योग आला व त्यांनी त्यांना सांगितले की खरंच तुम्ही खूप मोठा त्याग केलेला आहे, परंतु या त्यागाची सार्थकता तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही एखाद्या ज्ञानी विरक्त साधकाचा संग कराल। याचा भाईदासांच्या मनावर जो व्हायचा तोच परिणाम झाला।
त्यानंतर भाईदास काही दिवस तेथे राहून साळनिंभोरा या गावी आले. तिथे ते एका देशमुखाच्या वाड्यामध्ये राहिले. तिथे काळक्रमणा करीत असताना भाईदासांच्या वडील पुत्राने काही कारणास्तव संन्यास सोडून दिला. याचे भाईदासांना खूप वाईट वाटले. परंतु त्याचबरोबर त्यांना भीती वाटू लागली की वडील मुलगा भाईदास याने जसा धर्मपतीत झाला तसा लहान मुरारी मल्ल हा देखील धर्मपतीत होतो की काय, म्हणून त्यांना भीती वाटू लागली. त्यांना असे वाटू लागले की मुरारी मल्ल वासांना पंथीय ज्ञान जर प्राप्त झाले तर ते धर्मावरून पतित होणार नाही. असे काही दिवस गेल्यानंतर आचार्य श्री चाहेबास विद्वांस हे आपल्या 2 शिष्यांसोबत साळनिंभोरा या गावी येतात. तिथे भानुवासांची व चाहेबासांची भेट होते. मग असे भेटकाळ झाल्यानंतर आचार्य श्री चाहेबास भानुवासांना त्याग केल्यापासूनची संपूर्ण अशी क्षमवार्ता विचारतात. अशी क्षमवार्ता झाल्यानंतर चाहेबास भानुवासांना म्हणतात की खरंच तुम्ही खूप मोठा असा उत्तम प्रकारचा त्याग केलेला आहे असे सांगून त्यांना निरूपण केले. त्यांनी केलेल्या सदुपदेशामुळे भानुवास हे प्रभावित झाले व त्यांनी आचार्य श्री चाहेबासांचे शिष्यत्व स्वीकारले व मुरारी मल्ल वासांना त्यांच्याकडून संन्यास देविला. त्यावेळी मुरारी मल्ल वासांचे वय हे अवघ्या 8-9 वर्षाचे होते व ते महानुभाव पंथातील सर्वात लहान भिक्षुक झाले. मग असे पितापुत्र चाहेबासांच्या सन्निधानात राहत असताना मुरारी मल्ल वासांचा पंथीय अभ्यास सुरू झाला. ते अतिशय तल्लख बुद्धीचे व अतिशय प्रज्ञावान असल्यामुळे त्यांनी लवकरच ब्रह्मविद्याशास्त्रावर प्रभुत्व मिळवले व त्यांनी प्रभुत्व मिळवले. परंतु पुढेही असं खूप अभ्यास करावा अशी त्यांची इच्छा असतानाच आचार्य श्री चाहेबास 1470 मध्ये देवदर्शनाला निघून गेले. त्याचे मुरारी मल्ल वासांना खूप दुःख झाले. परंतु त्यांची जी शास्त्र अभ्यासण्याची जी उत्कंठा होती ती त्यांना शांत बसू देत नव्हती. म्हणून ते कारंजेकर चाहेबासांचे स्नेही कारंजेकर घराण्यातील गुरु एल्लेराज बास यांच्या सन्निधानात गेले. तिथे त्यांनी काही दिवस शास्त्राचा अभ्यास केला. त्यांची बुद्धी तीव्र आणि तर्कप्रधान असल्यामुळे त्यांनी केलेल्या प्रश्नाचे उत्तर गुरु एल्लेराज बासांना सुद्धा देता येत नव्हते. त्यामुळे गुरु एल्लेराज बास मुरारी मल्ल वासांना घेऊन 1472 मध्ये कपाटे नागराज बासांच्या भेटीला घेऊन येतात. तिथे भेटकाळ झाल्यानंतर जेव्हा क्षमवार्ता होते तेव्हा गुरु एल्लेराज बास नागराज बासांना म्हणतात की हे मुरारी मल्ल वास हे अतिशय धार्मिक प्रकृतीचे आहे व यांची शास्त्र अभ्यासनाची उत्कंठा खूप आहे. त्यामुळे यांची परीक्षा न घेता तुम्ही यांना शास्त्र सांगावे. ते कपाटे नागराज व्यासांनी सुद्धा मान्य केले व त्यांची छोटीशी अशी चाचणी घेऊन त्यांना प्रेमपूर्वक शास्त्र सांगण्यास सुरुवात केली. मग त्यांची तीव्र बुद्धी आणि तल्लख अशी बुद्धी असल्यामुळे त्यांनी लवकरच संपूर्ण ब्रह्मविद्या शास्त्राचा अभ्यास केला व शास्त्राचा अभ्यास झाल्यानंतर ते कपाटे नागराज व्यासांची आज्ञा घेऊन एकांकी चर्येसाठी निघून जातात. ते एकांकी चर्येला गेले असताना कोणी साधकांनी येऊन त्यांच्याजवळ जिज्ञासा केली तर ते त्याला समर्पक असे उत्तर देत होते. परंतु हे एका द्वेष्ट्या भिक्षुकाला ते पाहवले नाही. ते नागराज बासांजवळ येऊन म्हणतात की तुमचे आवडते शिष्य मुरारी मल्ल वास हे कोणालाही अनार्थवंताला सुद्धा शास्त्र सांगत फिरताय. याचे कपाटे नागराज वासांना मनामध्ये असंतोष वाटला. मग काही काळानंतर मुरारी मल्ल वास कपाटे नागराज वासांच्या भेटीला येतात. तेव्हा भेटकाळ झाल्यानंतर कपाटे नागराज वास मुरारी मल्ल वासांना घेऊन अवकाशाला जातात व तिथे ते त्यांना विचारतात की तुम्ही कोणालाही अर्थवंत अनर्थवंत न पाहता शास्त्र सांगतात, हे खरे आहे का? तेव्हा मुरारी मल्ल वास म्हणतात मला जर कोणी अर्थवंत येऊन
अर्थवंतांनी येऊन जर प्रश्न विचारला तर मी त्याचे तरी मी त्याच्या प्रश्नाचे निरसन करतो, परंतु आपण जर मला आज्ञा केली तर ती आज्ञा मी पाळन. यावर नागराज व्यासांनी त्यांना 3 आज्ञा केल्या. पहिली म्हणजे कोणतीही स्त्री धर्मबुद्धीने जरी आली तरी तिच्याकडून अंगलक सेवा अशी करून घेऊ नको. दुसरी म्हणजे अनर्थवंताला शास्त्र सांगू नको. आणि तिसरी म्हणजे भगवे वस्त्र नेसू नको. कारण त्यावेळी विजयनगरचे राजे कृष्णदेवराय आणि बहमनी राज्याचे सुलतान यांच्यामध्ये युद्ध चालू होते. त्यावेळी विजयनगरचे जे गुप्तहेर होते ते भगव्या रंगाचे वस्त्र घालून गुप्तहेरी करत असे. आणि असे एकदा कपाटे नागराज व्यास आपल्या परमार्गासहित जात असताना त्यांना गुप्तहेर म्हणून पकडण्यात आले. त्यांना खूप त्रास दिला गेला. त्यानंतर त्यांना जेव्हा कळले की हे गुप्तहेर नसून हे महानुभाव पंथाचे संत आहे, तेव्हा तो सुलतान कपाटे नागराज व्यासांना म्हणतो की तुम्ही तुमच्या वस्त्राचा कलर बदला. त्यावेळी नागराज व्यासांनी पंथाचे काळे वस्त्र हे काळ्या रंगाचे केले. आणि त्यावेळी मुरारी मल्लवास हे एकांकी चर्येला निघून गेल्यामुळे त्यांचे वस्त्र हे भगवेच होते. म्हणून त्यांना ही आज्ञा केली की तुम्ही भगवे वस्त्र नेसू नका. आणि एक वर सुद्धा दिला की या आज्ञा जर तुम्ही पाळशाल तर महद आचार्य होशाल, असा वर नागराज व्यासांनी दिला. मग काही दिवस नागराज व्यासांच्या सन्निधानामध्ये राहून मुरारी मल्लवास पुन्हा एकांकी चर्येसाठी निघून गेले. तिथे त्यांनी दानस्थळ प्रमेय या नावाच्या ग्रंथाची निर्मिती केली व तो ग्रंथ कपाटे नागराज व्यासांना दाखवावा या हेतूने ते पुन्हा श्री गुरुजींना भेटण्यासाठी निघाले. तेव्हा त्यांना वाटेमध्येच कळले की आपल्या उपदेशी बांधवांकडून त्यांना समजले की कपाटे नागराज व्यास हे पुण्याजवळील चाकण या गावी देवदर्शनाला निघून गेले. याचे मुरारी मल्लवासांना खूप दुःख झाले. त्या दुःखामध्येच ते पुन्हा तिथूनच अतिशय चर्या करण्यासाठी निघून गेले. मग काही काळ चर्या केल्यानंतर त्यांना कपाटे नागराज व्यासांचे वासनिक शिष्य मुधोपंत नगरकर यांचा खलिता आला व मुधोपंत हे प्रतिष्ठित व्यक्ती असल्यामुळे आणि नागराज व्यासांचे अतिशय जवळचे शिष्य असल्यामुळे मुरारी मल्लवास नगरला आले व त्यांनी मुधोपंतांची भेट घेतली. तिथे मुधोपंतांची व मुरारी मल्लवासांची अपूर्वाशी चर्चा झाली. त्या चर्चेमधून जे नवनीत निर्माण झाले त्यामुळे मुधोपंतांना जे नागराज व्यासांचा जो विरह झाला होता तो कमी झाला. व मुधोपंतांनी नागराज व्यासांना मुरारी मल्लवासांना काही काळ नगरमध्येच ठेवून घेतले. तिथे मुरारी मल्लवासांनी संस्कृतचा अभ्यास केला व ते पंथातील पहिले संकेताचार्य झाले. मग काही दिवस नगरला राहून मुरारी मल्लवास पुन्हा नाशिक जिल्ह्यात चर्येसाठी निघून गेले. तिथे त्यांनी मूर्तिज्ञान प्रमेय या नावाचा ग्रंथ तयार केला. हा ग्रंथ तयार झाल्यानंतर पुन्हा मुधोपंतांचे बोलावणे आले, त्यामुळे ते पुन्हा नगरला आले. तेव्हा पाटोदेकर भानुवास हे मुरारी मल्लवासांच्या भेटीला आले. त्यांनी मुरारी मल्लवासांना विनंती केली की तुमच्याशिवाय कवीश्वर कुळ हे पोरके झालेले आहे, त्यामुळे तुम्ही त्यांची एकदा तरी भेट घ्यावी. आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन मुरारी मल्लवास नगर जिल्ह्यातील चिचोंडी पाटील या गावामध्ये जिथे संपूर्ण कवीश्वर मंडळी जमले होते तिथे आले. तिथे भेटकाळ झाल्यानंतर संपूर्ण कवीश्वर मंडळींनी विचार विमर्श करून मुरारी मल्लवासांना कवीश्वर कुलाचार्य या गादीवर त्यांची स्थापना केली. हा काळ सुमारे 1492चा होता. असा हा शुभमंगल अवसर पार पडला. काही काळ मग ते चिचोंडी पाटील या गावी त्यांनी वास्तव्य केले आणि त्यानंतर ते पैठणला आले. तिथे मुरारी मल्लवासांची व उपाध्य कुलाचार्य संतराज व्यास बिडकर यांची भेट झाली.
तिथे संतराज व्यासांची आणि संतराज व्यासांनी संपूर्ण परमार्गाला पुरणपोळीचे भोजन केले व असे हे संत संमेलन 1515 मध्ये अतिशय चांगल्या प्रकारे पार पडले. मग दोन्ही आचार्य आपल्या परमार्गासहित सातारा जिल्ह्यामध्ये आले. तिथे काही दिवस राहून मुरारी मल्लवास भडगाव येथे आले. ते मुरारी मल्लवासांना भडगाव येथे असताना एक सूचित पडले ते की संपूर्ण परमार्गाची सभा बसलेली होते. मुरारी मल्लवास हे उत्तरेकडे तोंड करून बसलेले होते. त्याच वेळेस गावामध्ये एका बाईचा मुलगा तो सर्पदंशाने मरण पावतो. ती ते खूप दुःख करते. तेव्हा तिला एक माणूस जाऊन सांगतो की गावामध्ये एक असे ज्ञानी व्यक्ती आलेले आहे, सामर्थ्यवंत व्यक्ती आलेले आहे, तू त्यांच्याकडे जाव, ते तुझ्या मुलाला जिवंत करतील. मग ती बाई त्या मुलाला घेऊन मुरारी मल्लवासांकडे येते. खूप दुःख करते. तेव्हा मुरारी मल्लवास समोर असा पडदा धरतात व एका पायावर उभे राहून खडकुलीची सर्पदंश माळी रक्षणे ही लीळा अतिशय दुःखपूर्वक आठवतात आणि मग काही घटकांमध्येच त्या बाळामध्ये नवचैतन्य निर्माण होते. त्या बाळाच्या देहामध्ये जीव येतो. मग हे पाहिल्यानंतर संपूर्ण गावकऱ्यांना आश्चर्य वाटते. ते मुरारी मल्लवासांच्या दर्शनाला येतात आणि असे सर्व गावाचे दर्शन झाल्यानंतर एक वृद्ध व्यक्ती मुरारी मल्लवासांच्या दर्शनाला असे निढळावर हात ठेवून मुरारी मल्लवासांच्या दर्शनाला येतात. ती वृद्ध व्यक्ती मुरारी मल्लवासांना म्हणते, तू महान आचार्य आहेस, लोकांचे मनोरथ पुरवितो, परंतु इथून पुढे तुझे फक्त 7च वर्ष राहिलेले आहे. याचे मुरारी मल्लवासांनी खेद न वाटता तिथून पुढे त्यांनी अतिशय उत्साहपूर्वक ग्रंथाची निर्मिती करायला सुरुवात केली. त्यानंतर मुरारी मल्लवास हे अखतवाडा येथे आले. तिथे काही दिवस तिथे असताना त्यांना समजले की संतराज व्यास बिडकर हे रुद्धपूरमध्ये वास्तव्यास आहे. त्यामुळे ते संपूर्ण परमार्गासहित रुद्धपूर येथे संतराज व्यास बिडकर यांच्या भेटीला येतात. तिथे अपूर्वाश भेटकाळ होतो. भेटकाळ झाल्यानंतर मुरारी मल्लवास संतराज वासांना म्हणतात की आपण या ठिकाणी ईश्वर प्राप्ती या विषयावर चर्चा करू. मग मुरारी मल्लवास एक प्राप्ती वाखणतात, कारण कवीश्वर हे एक प्राप्ती मानतात आणि उपाध्ये हे 2 प्राप्ती मानतात. मुरारी मल्लवासांनी एक प्राप्ती वाखणली. त्यानंतर संतराज वासांनी त्याचे खंडन करून 2 प्राप्ती वाखणली. पुन्हा मुरारी मल्लवासांनी त्यांचे खंडन करून 1 प्राप्ती वाखणली. तेव्हा संतराज वास सुद्धा म्हणतात की माझ्या या शास्त्रावर संदेह वाटू लागलेला आहे. खरंच मला पण असे वाटू लागले आहे की एकच प्राप्ती असावी. असे हे विद्वान आचार्य मुरारी मल्लवास ते असं तिथे संत संमेलन आटोपून ते पुन्हा अखतवाडा या गावी येतात. तिथे आल्यानंतर तेथील यजमान नागोबा देशमुख त्यांना अजन्म अखतवाडा या गावी राहण्यासाठी विनंती करतात व त्यांच्या विनंतीला मान देऊन मुरारी मल्लवास आपले शेवटचे दिवस अखतवाडा या गावी आपल्या शेवटच्या काळामध्ये अखतवाडा या गावीच राहतात. मुरारी मल्लवासांनी आपल्या कारकिर्दीमध्ये एकूण 37 ग्रंथांची निर्मिती केली. त्यामध्ये पहिले म्हणजे लीळाचरित्राची चौथ्यांदा शोधणी ती म्हणजे मुरारी मल्लवासांनी केली. त्यामुळे त्यांना चतुर्थ शोधकार असेही म्हणतात. त्याचप्रमाणे सूत्रपाठामध्ये जे वचने आहेत त्या वचनांना वगळून काही वचनं चरित्रामध्ये आहेत ते त्यांनी शोधून त्याचा एक नवीन पाठ तयार केला, तो म्हणजे शोधणीचा पाठ. तसेच दानस्थळ प्रमेय, निर्वचन प्रमेय, मूर्तिज्ञान प्रमेय, कल्पद्रुमाचे अस्थिपरी, तिन्ही स्थळाच्या लापिका असे एकूण 37 ग्रंथ मुरारी मल्लवासांनी आपल्या कारकिर्दीमध्ये तयार केले. अशा या थोर आचार्यांविषयी जेवढी स्तुती करावी तेवढी थोडीच आहे.
शेवटी जाता जाता मी थोडं 2 ओळी म्हणतो. ब्रह्मविद्या शास्त्र अगाध अनंत, ब्रह्मविद्या शास्त्र अगाध अनंत, शोधन करीते चारी संत, श्री मुरारी मल्लबास चतुर्थ क्रमांक, संशोधन केले अन्वयपूर्वक. तयाचे साहित्य अनेकविध, तयाचे साहित्य अनेकविध, विस्तार तो केला जाना सिद्ध, अशा महापात्र आठवितो आज साष्टांग प्रणिपात तया असो, अशा महापात्र आठवितो आज साष्टांग प्रणिपात तया असो. आचार्यांना साष्टांग दंडवत प्रणाम करतो व माझ्या विषय लांबलेल्या शब्दांना इथेच पूर्णविराम देतो. दंडवत प्रणाम.